नमस्कार. गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी आसावरी जहागीरदार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. प्रेक्षक हो, सकारात्मकता ही एक वृत्ती आहे आणि या वृत्तीमुळेच कितीतरी कठीण प्रसंगातून माणूस त्यातून बाहेर पडायला शिकतो. अशाच प्रकारे विविध अडचणीतून मार्ग काढत यश मिळवणाऱ्या अशा लोकांच्या काही यशोगाथा आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो. बघूया आजच्या भागाची झलक. मुंबईला नैसर्गिकरित्याच खूप मोठ्या समुद्र किनाऱ्याची देणगी लाभली. 2026च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईमध्ये क्लायमेट वीक साजरा करणार आहे. या अनुषंगानेच विविध संस्थांनी एकत्र येत जवळपास 400 नागरिकांच्या मदतीनं जुहू चौपाटीची स्वच्छता केली. बघूया कशी होती ही स्वच्छता मोहीम. युवा वर्ग आणि नागरिकांच्या सामूहिक कृतीतून किती मोठा बदल घडून येतो याचं उदाहरण आज मुंबईच्या जुहू चौपाटीवर पाहायला मिळालं. आगामी मुंबई क्लायमेट वीकचा प्रारंभ म्हणून आज मुंबईत जुहू चौपाटीवर जल्लोष क्लीन कोस्ट रिस्टोर द शोर ही स्वच्छता मोहीम राबवली गेली. 400 पेक्षा जास्त युवा प्रतिनिधी आणि नागरिकांनी यात सहभाग घेतला. यातला सगळ्यात महत्त्वाचा सहभाग होते अधिकारी शिशिर जोशी, युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंग हे देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. युनिसेफ इंडिया प्रोजेक्ट शिशिर जोशी, युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंग हे देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. युनिसेफ इंडिया प्रोजेक्ट मुंबई आणि युवा यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवलेल्या या मोहिमेअंतर्गत तब्बल 1946 किलो प्लास्टिकचा कचरा किनाऱ्यावरनं साफ करण्यात आला. जेव्हा तरुण स्थानिक पातळीवर कृती करतात तेव्हा त्या बदलांची दखल जगभर घेतली जाते अशी भावना केविन फ्रे यांनी यावेळी व्यक्त केली. या मोहिमेअंतर्गत गोळा केलेला कचरा आता पुनर्प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि माझी वसुंधरा यांसारख्या संस्थांचं पाठबळ लाभलेल्या या उपक्रमाचा उद्देश केवळ स्वच्छतेपुरताच मर्यादित नाहीये, तर नागरिकांमध्ये पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणं हा यामागचा खरा उद्देश आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये होणारा मुंबई क्लायमेट वीक हा हवामान कृतींसाठीचा एक महत्त्वाचा आणि पथदर्शी प्रयत्न ठरणार आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी तुषार पवार, मुंबई. ज्योतिषशास्त्र हे आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या पुरातन शास्त्रांपैकी